तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला वाटतं आपण रवी आंबेकरांपासून ही सुरुवात करू. संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. संघाच्या या वाटचालीकडे तुम्ही कसं पाहताय आणि संघापुढची भविष्यातली आव्हानं जी आहेत ती तुमच्या नजरेतून तुम्ही, कारण आता तरुणाई पण पुढे बघायची आहे आणि संघाची पुढची वाटचाल पण, तुम्ही संघाला पण कव्हर करत आलेला आहात. पत्रकारितेच्या माध्यमातून आपण सर्वांनीच कव्हर केलं आहे, पण जेव्हा लोकांपुढे संघ पत्रकारांच्या मांडणीतून येतो आणि जो प्रत्यक्षात आहे, याच्यात तुम्ही कसं बघताय संघाकडे आणि संघाच्या या भविष्यातल्या आव्हानांकडे? आव्हानांच्या बाबतीमध्ये आढावा आता मला वाटतं हळूहळू आपण घेऊ. मला असं वाटतं की एखादी संस्था संघटना 100 वर्ष चालते, एखादा विचार 100 वर्ष चालतं, त्यावेळेला अशा पद्धतीने आपण ज्याला सिंहावलोकन म्हणतो ते फार आवश्यक आहे. आणि हे करत असताना मी संघाचा फॉलोअर नाही, मी संघाच्या शाखेत कधी गेलेलो नाही, मी क्रिटिक राहिलेलो आहे संघाचा. आणि ह्या सगळ्या भूमिकांमधून मी ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला एखादी विचारसरणी इंडोर्स करण्याच्या ऐवजी मी त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं चिकित्सक पद्धतीने पाहतो की एक्झॅक्टली आता संघाला करायचं काय आहे. तुम्ही थोडा ब्रेक घ्या, उसंत घ्या, श्वास घ्या आणि विचार करा की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का, तुम्हाला जे करायचं आहे ते होतंय का, तुम्ही जिकडे जाऊ पाहताय तिकडे जाताय का, आणि ज्या विचारांच्या अनुषंगाने तुम्ही एखादी संस्था एखादा विचार सुरू केलेला आहे तर नेमकं तुम्ही त्या मार्गावर आहात का. मी एखाद्या संस्था संघटना विचार किंवा नेता या 2 निकषांवर पाहतो. एक म्हणजे त्यांचा शिष्य कोण आणि दुसरा त्यांचा गुरु कोण. आता संघाचा शिष्य जर आपण बजरंग दल म्हणून ओळखणार असू तर मला असं वाटतं की त्यांचंही ॲनालिसिस व्हायला पाहिजे. या शिष्यांचं ॲनालिसिस ज्या वेळेला होईल त्यावेळेला संघाचं ॲनालिसिस होईल. जर गुरु म्हणून आपण या सगळ्या परंपरेमध्ये आपण जर संघ ज्यांनी स्थापन केला त्यांना पाहणार असू, मग संघ असेल, त्यांचे जे विचार पुढे नेणाऱ्या राजकीय संस्था संघटना आहेत त्यांच्या पोस्टरवर हे नेते का नाहीत, आउटसोर्स केलेले नेतेच का आहेत, का तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा बनवावा असं वाटतो, का तुम्हाला आंबेडकरांचा फोटो वापरावा असं वाटतो. मूळ मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेची जी विचारधारा आहे, त्या संस्थेची जी मार्गदर्शक प्रणाली असेल किंवा तत्त्व असेल, त्या तत्वांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी नाही लावणार कोणाचा फोटो. मी माझी संस्था उद्या बंद पडायला आली तरी मी नाही लावणार एखादा असा फोटो, नाही लावणार जो माझ्या चौकटीत बसत नाही. मग ही फ्लेक्झिबिलिटी आहे, संधी साधूपणा आहे, ज्याला आपण म्हणू आपण एखादा विचार की हा धूर्तपणा आहे. मला असं वाटतं की या अनुषंगाने सुद्धा मी या सगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि मला जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला असं वाटतं की एक कधी कधी वैचारिक गोंधळ असू शकतो, इनोसन्स असू शकतो किंवा धूर्तपणा असू शकतो. एखादी संस्था 100 वर्ष झाल्यानंतर इनोसन्स नाही राहू शकत असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की कदाचित हा धूर्तपणा आहे की जे जे ट्रेंडिंग आहे, जे जे चालू आहे, जे चालू शकतं ते सगळे हॅशटॅग उचलायचे आणि वाढायचं. तर मला असं वाटतं की संघाची 100 वर्षाची ज्या वेळेला बांधणी प्रवास आपण पाहतो तर मी या सगळ्या टप्प्यांना बघून मला असं वाटतं की त्याचं ॲनालिसिस करायला हवं. रवीजी अत्यंत कठोरपणे केलं आहे, धूर्तपासून असे शब्द वापरले गेले आहेत. तर आपण आता मला वाटतं चालू शकतात. हां, नाही, लोकशाही याचाच अर्थ लोकशाही अस्तित्वात आहे आणि तुम्ही इथे हे व्यासपीठावर मुक्तपणे हे मत मांडू शकताय, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वांनी.